नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे। सचिन वझे यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे। जे रुग्णालयात वझेंची चाचणी करण्यात आली आहे या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सकाळी 11च्या सुमारास वझेंना आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण गाजतंय। पोलीस अधिकारी सचिन वझे यांना केंद्रीय तपास यंत्रणेने म्हणजे एनआयएने काल अटक केली आहे। रात्री 11:50 सचिन वझे यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यापूर्वी त्यांची तब्बल 12 तास एनआयएकडून चौकशी देखील केली गेली आहे। तर मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अखेर एनआयएकडून अटक करण्यात आली आहे। शनिवारी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वझे यांना अटक करण्यात आली आहे। मुंबईतील एका हाय प्रोफाईल परिसरात गाडीत स्फोटकं सापडलेल्या प्रकरणात वाझे यांची चौकशी करून त्यांना अटक केली गेली आहे। तर सचिन वाझेंच्या अटकेनंतर मोठा खुलासा करण्यात आलेला आहे। स्फोटकांनी भरलेली गाडी या प्रकरणी आणखी 5 ते 7 जणांचा समावेश असल्याची देखील माहिती समोर आली आहे। या प्रकरणी आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची देखील माहिती समोर येते। यामुळे संपूर्ण पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे। तर दुसरीकडे पांढऱ्या इनोवा गाडीबाबत देखील एनआयएच्या तपासात मोठा उलगडा झालेला आहे। एनआयएने ही गाडी शोधून काढत ती एनआयएच्या मुंबई कार्यालयात आणली आहे आणि एनआयएचे हे मोठे यश मानलं जात आहे। त्यामुळे गेले काही दिवस जे पांढऱ्या गाडीचे गूढ होतं ते आता संपुष्टात आलंय। स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात दहशतवादी बाजू नसल्याची माहिती एनआयएने दिली आहे। टेलिग्रामवरील मेसेजेस हा निव्वळ खोडसाळपणा असल्याची माहिती दिल्ली स्पेशल सेलने एनआयएला दिली आहे। मात्र गाडी कारमायकल रोडवर ठेवण्याचा उद्देश अजूनही स्पष्ट झालेला नाहीये। तसंच जैश-ए-अल-हिंद नावाची कोणतीही संघटना नसल्याचं स्पष्ट झालंय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काय अधिक माहिती मिळते एनआयएच्या तपासात? एनआयएने नुकतेच सचिन वाझे यांची कोविड टेस्ट केलेली आहे। जिल्हा हॉस्पिटलमध्ये त्यांची मेडिकल टेस्ट देखील झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना लवकरात लवकर कोर्टामध्ये हजर केलं जाईल अशी माहिती समोर येते। जर आपण पाहिलं या तपासामध्ये जे आता उलगडे होऊ लागलेले आहेत यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की एक टेरर अँगल या सगळ्या प्रकरणाला देण्यात आला होता। मात्र जी हिरव्या रंगाची गाडी, पांढऱ्या रंगाची गाडी, या दोन्ही गाड्या ज्या आहेत या मुंबई ते ठाणे याच परिसरामध्ये असून या दोघांचं कनेक्शन आता उघड झालेलं आहे। अशा पद्धतीने या गाड्या आणल्या गेल्या, त्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या गेल्या, धमकीचं पत्र ठेवलं गेलं आणि सगळा तपास जो आहे तो एकदम वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला गेला। पण दिल्ली स्पेशल सेलला ही माहिती मिळाल्यानंतर की एका टेलिग्राम अकाउंटवरती अशा पद्धतीने दहशतवाद्यांच्या नावाने एक ग्रुप बनवला गेला आणि त्यावरती ती गाडी आम्ही ठेवलेली आहे याची जबाबदारी घेतो आणि याबद्दल आम्ही एक लिंक पाठवतो, त्यावर क्रिप्टो करन्सी पाठवा, अशा पद्धतीचा हा सगळा मजकूर होता। जेव्हा दिल्ली स्पेशल सेलला ही गोष्ट कळाली की जो मॅसेज टेलिग्रामचा तो ग्रुप जो बनवला गेला आहे त्याचं लोकेशन तिहार जेलच्या जवळपास आढळते। त्यावेळी तिहार जेलमध्ये त्यांनी सर्च केला असता 3 मोबाईल त्यांना सापडले। त्याचबरोबरीनं तहसील अख्तर उर्फ मोनू डॉक्टर नावाचा एक जो इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी आहे तो त्या जेलमध्ये बंद आहे। त्याचा यामागे सहभाग असल्याचं स्पष्ट झालं। पण त्याची चौकशी केली असता त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त जर आपण पाहिलं तर त्यांनी सांगितलं दिल्ली स्पेशल सेलला की कोणी जबाबदारी घेतली नाही आणि इतकं मोठं प्रकरण आहे यामुळे या सगळ्या गोष्टीची जबाबदारी जी आहे ती आम्ही घेतलेली होती। यामागे आमचा कोणता हात नाहीये। आणखी सविस्तर चौकशी केली असता पुन्हा इंडियन मुजाहिदीन ऍक्टिव्ह झाले का, त्यांचं स्लीपर सेल ऍक्टिव्ह झाले का, या गोष्टी या सगळ्या जे तपासाचे भाग जो होता दिल्ली स्पेशल सेलने तपासला असतात। आता कोणताच जो टेररिस्ट सेल जो आहे नक्कीच अजित, तुम्ही आमच्या सोबत असंच राहा। तुमच्याकडून अधिक अपडेट आम्हाला घ्यायचे आहेत। आपण या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट पाहतोय। तर स्फोटक प्रकरणामध्ये दहशतवादी अँगल नसल्याची महत्त्वाची माहिती ही एनआयएने दिलेली आहे। स्फोटक प्रकरणात दहशतवादी अँगल नाहीये, कुठल्याही प्रकारची संघटना यामागे काम करत नाहीये असं देखील एनआयएने स्पष्ट केलेलं आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण गाजतंय। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिन स्फोटकांच्या कांड्या आढळलेल्या होत्या आणि या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक देखील करण्यात आलेली आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो
एक स्कॉर्पिओ गाडी जी व्हाईट कलरची गाडी जी त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली होती, त्या गाडीमध्ये नेमकं कोण बसलेलं होतं, या सगळ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. कारण ही पांढरी गाडी आता एनआयने आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे. एनआयच्या ऑफिसमध्ये ही गाडी असणार आहे आणि आता या गाडीवरून या गाडीचा शोध लागल्यानंतर आता पुढचा तपास करणं आता एनआयला आधीपेक्षा अधिक सुलभ जाणार आहे, एवढं मात्र नक्की. तर एक स्कॉर्पिओ गाडी. तर अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, काय अधिक माहिती मिळते या पांढऱ्या गाडीबद्दल? या गाडीचा मालक नेमका कोण आहे आणि ही गाडी कशा प्रकारे या ठिकाणी पोहोचली आहे? ही पांढरी गाडी जी आहे ही तीच गाडी आहे जी 25 फेब्रुवारीच्या रात्री कारमायकल रोडवरती जी हिरव्या रंगाची गाडी पार्क करण्यात आली होती, त्या चालकाला घेऊन ही गाडी पुन्हा मुंबईच्या दिशेने गेली होती आणि हिचं लास्ट लोकेशन जे आहे ते मुलुंड टोल नाक्यावर दिसलं होतं. पण आता जे एनआय तपासात जी माहिती येते, ही पांढऱ्या रंगाची गाडी ठाण्यातील एक व्यावसायिक आहे, त्यांची आहे ही गाडी. आणि हा जो व्यावसायिक आहे ह्याचे पोलिसांची विशेषतः एन्काउंटर स्पेशालिस्ट जे आहेत त्यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही गाडी त्यांनी दिली असावी किंवा त्याच्याकडून घेतली असावी, त्यांची मैत्री आहे म्हणून. आणि पुढे जाऊन ही गाडी 17 फेब्रुवारी पासूनच मुंबईमध्ये होती आणि फक्त दाखवलं गेलं 25 फेब्रुवारीच्या रात्री की गाड्या ज्या आहेत दोन्ही ज्या ठाण्याहून परत आल्या, ठाण्याहून मुंबई दिशेने आल्या. पण या दरम्यान मुंबईत गाड्या कुठे होत्या याचा जो सगळा पार्ट आहे तो पूर्णपणे लपवला गेला होता. तर दुसरीकडे जेव्हा एनआयला ही माहिती मिळाली तेव्हा जी एनआयच्या सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यानुसार ही गाडी जी आहे ती मुंबईतला जो क्रॉफर्ड मार्केट परिसर जो आहे त्या परिसरातून ही गाडी जी आहे त्यांनी जप्त केलेली आहे, त्या ठिकाणून त्यांनी आणलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही गाडी जी आहे ती एक पोलीस जे आहेत ते देखील वापरत होते. तर आपण गाडीचा नंबर पाहिला तर गाडीचा नंबर बनावट आहे आणि तो पोलीस रेंजचा असावा अशी तो नंबर आहे. कारण का जी सिरीज सुरू होते ही बहुतांश पोलीस गाड्यांची असते. आणि दुसरं म्हणजे या गाडीच्या दोन्ही बाजूला म्हणजे पाठी पुढे दोन्ही बाजूला पोलीस असं नाव लिहिलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आणि धक्कादायक म्हणजे जी नंबर प्लेट ज्या गाडीला लावण्यात आलेली आहे तीच नंबर प्लेट लावून ही गाडी जी आहे ही संपूर्ण ठिकाणी फिरत होती आणि अशा पद्धतीनं ही गाडी जी आहे ती मुंबई बाहेर गेलेली होती असं दाखवण्यात आलं. पण नंतर वेगळ्या मार्गाने ही गाडी जी आहे ती पुन्हा मुंबईत येऊन उभी केली गेली आणि सर्व तपास यंत्रणा ज्या आहेत या गाडीचा शोध घेत होते. म्हणजे काखेत कळस आणि गावाला वळसा अशा पद्धतीचं संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचं करायचं हा सगळा फुल प्रूफ प्लॅन होता आणि त्यातून हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे एनआय असेल, एटी असेल, हे सगळे जे आहेत ते गाड्या ज्या आहेत ते गाड्या शोधत होते. पण नंतर ही गोष्ट लक्षात आली की गाडी जी आहे ती मुंबईतच आहे आणि चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आल्या त्यानंतर गाडी पुन्हा खरं तर अजित, आपण पाहतोय की हे प्रकरण अधिकच विस्कटच चाललंय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण तुम्ही आता मगाशी म्हणालात की या कारच्या मागे मुंबई पोलीस असं लिहिलेलं आहे. म्हणजे मुंबई पोलीस स्वतः या गाडीचा शोध घेत होते आणि ही गाडी त्यांचीच निघाली आहे. नेमकं प्रकरण काय आहे आणि आज दिवसभरामध्ये जो काही घटनाक्रम आहे तो देखील आम्हाला समजावून सांगा. सुरुवातीला घटनाक्रम सांगतो. सचिन वाझे यांची आता कोविड टेस्ट झालेली आहे, त्यांचं मेडिकल झालेलं आहे. त्यानंतर आता त्यांचा जो रिपोर्ट येईल किंवा ज्या माहिती येतील त्यानुसार त्यांना आता पुढे न्यायालयामध्ये त्या ठिकाणी घेऊन जातील. जी माहिती मिळेल त्यानुसार साधारणपणे 2च्या दरम्यान जे आहे ते सचिन वाझे यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्या ठिकाणी त्यांची एनआय कोठडी मागितली जाईल. किमान 9 दिवसांची एनआय कोठडी एनआय जे एनआयचे तपास अधिकारी आहेत ते मागणार असल्याची माहिती मिळालेली आहे. आणि याच अनुषंगे एनआयच्या म्हणजे एक सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार की आणखीन 2 जणांची अरेस्ट झालेली आहे. आता हे 2 जण कोण आहेत आणि यांचा नेमका याच्यामध्ये काय रोल होता हे अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र अधिकृतरित्या ह्या दोघांच्या अटकेबाबत एनआयने अजून माहिती दिलेली नाहीये. दुसरा मुद्दा की ही गाडी, या गाडीवरती पोलीस लिहिलं होतं, तर गाडीच्या पाठी आणि पुढे दोन्ही बाजूला पोलीस लिहिलं होतं. गाडीचा नंबर जो आहे, जी सिरीज आहे ती सिरीज बहुतांश पोलिसांच्या गाडींची असते. म्हणजे हे सगळं असं प्लॅन केलं गेलं की कुठेतरी ही गाडी जी आहे ती कोणाच्या लक्षात येऊ नये किंवा पोलिसांची नजर याच्यावर पडू नये. जो नंबर आहे तो देखील साधारणपणे 403 नंबर आहे, म्हणजे MS01ZA 403 असा नंबर गाडीचा आहे. हे असे 3 डिजिटचे नंबर जे आहेत ते बहुतांश पोलिसांच्या गाड्यांना असतात. मग अशा पद्धतीमध्ये जर मुंबई क्राईम ब्रांच असेल, त्यानंतर एनआय असेल आणि एटी असेल, हे सर्वच जण या गाडीचा शोध घेत होते आणि ती गाडी मुंबईलाच होती, तर हा सगळा प्लॅन कसा केला गेला म्हणजे कुठेतरी संपूर्ण तपास यंत्रणांना भेटीस धरायचं,
त्यांना त्यांचा तपास गुंतवायचा, याकरता मनसुखच्या मोबाईलचं लोकेशन वसई, त्यानंतर तुंगारेश्वर आणि त्याचा मृतदेह सापडतो मुंब्र्याला आणि गाडी जी आहे ते मुलुंडच्या बाहेर म्हणजे ठाण्याच्या दिशेने जाताना दिसतात. पण मुळात दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या मुंबईतच असतात. म्हणजे बिलकुल. हे संपूर्ण प्रकरण जे आहे की हे अगदी फिल्मी स्टाईल सगळं प्रकरण झालेलं आहे. नक्कीच. त्यामुळे आता सचिन वझे यांची कोणत्या ग्राउंडवरती एनआयए कोठडी मागतं न्यायालयामध्ये, काय तिथे मुद्दे मांडतात, हं. ह्यावरून स्पष्ट होईल की एनआयच्या हाती नेमकं सचिन वझे यांच्या विरोधात काय पुरावे लागलेले आहेत. कारण का सर्वात मोठं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये सचिन वझे यांच्यावरती स्फोटक कायदा हा लावण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांनी स्फोटकं बाळगली, त्यांनी बनवली किंवा किंवा त्यांना या स्फोटकांबाबत माहिती होती किंवा माहिती असून त्यांनी दुर्लक्ष केलं. या 4 पैकी एक जो कलम आहे तो त्यांच्यावरती लावण्यात आलेला आहे. आणि नेमका तो कलम काय आहे? त्यांनी ही गोष्ट म्हणजे जे जिलेटिनच्या कांड्या आहेत त्या त्यांनी नक्कीच. आणल्या होत्या का? त्यांनी नक्कीच परीक्षण अजित, केलं होतं का? धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय अगदी सिने स्टाईल असंच हे प्रकरण आहे. एक कार आहे ती एका पोलीस अधिकाऱ्याची आहे, तर दुसरी गाडी ही मुंबई पोलिसांच्या ताफ्यातली असल्याचं देखील आपल्याला समजतंय. सध्या वळतोय पुढच्या बातमीकडे. भाजप आमदार राम कदम यांनी सचिन वाझेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे. सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा, अशा प्रकारची मागणी या पत्रातून राम कदम यांनी केली आहे. अखेर सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचं सरकार वाझे यांचे प्रवक्ते आहेत या स्वरूपात वागत होते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा संपूर्ण देशानं पाहिला. काय कारण होतं सचिन वाझेंना वाचवण्याच्या पाठीमागे? त्यांच्या मुखातून अशी कोणती नावं बाहेर पडणार होती जी नावं शिवसेनेला आणि या 3 पक्षाच्या सरकारला अडचणीत टाकणार होती? एवढं गंभीर प्रकरण असताना देखील माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपूर्ण पुरावे दिल्याच्या नंतर देखील हे महाराष्ट्राचं सरकार आणि शिवसेना त्यांना का वाचवत होती हा खरा प्रश्न आहे. म्हणून होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी, कर नाही त्याला डर कशाला. आमची माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की आपण सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करावी आणि जे सत्य आहे ते देशासमोर उघड करावं. तर इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.